पुणे शहरात पुन्हा झिकाचे रुग्ण आढळून आलेत आणि आता त्यामुळे राज्य सरकार चिंताग्रस्त झालंय। सावध राहण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला सगळ्यांना दिला जातोय। पावसाळा आला की डेंग्यू आणि झिका व्हायरसचा धोका वाढतो, पण हा झिका व्हायरस कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे आणि उपाय काय आहेत हे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। एडिस डास चावल्यामुळे झिका व्हायरसची लागण होते आणि एडिस डास जर हा गर्भवती महिलेला चावला तर त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला आणि त्या महिलाला ही लागण सर्वाधिक होते। आणि हा व्हायरस पहिल्यांदा 1947 मध्ये युगांडामध्ये आढळला, तोही एका झाडावर। झिका व्हायरसची लागण झालेल्या 5 पैकी एका व्यक्तीमध्ये याची लक्षणे दिसतात। त्यापैकी सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणं, शरीरावर लाल रंगाचे चट्टे, उलटी, अस्वस्थता जाणवणं इत्यादी लक्षणे दिसतात। व्हायरसची लागण झालेल्या काहींना रुग्णालयात दाखल करावं लागतं आणि ज्या लोकांना या व्हायरसनं ग्रासलंय त्यांनी शक्य तितका आराम करावा। झिकापासून आपला बचाव करण्यासाठी पुढील गोष्टी लक्षपूर्वक ऐका। घरात डास होऊ देऊ नका, घरातल्या स्वच्छतेची काळजी घ्या, मच्छरदाणीचा वापर करा। डासांच्या प्रजननाला प्रतिबंध करण्यासाठी घराभोवती पाणी जमा होऊ देऊ नका। ज्या ठिकाणी हा व्हायरस पसरलाय तिथनं प्रवास करून येणाऱ्या महिलांनी किमान 8 आठवडे गर्भधारणा होऊ देऊ नये। तुम्हाला डायबिटीज, हायपरटेन्शन, इम्युनिटी डिसऑर्डर सारख्या जर समस्या असतील तर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्रवास करून आल्यावर 2 दिवस ताप असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या। आमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा।